शेवगाव आदर्श गौरव सोहळा 2014 शेवगाव आदर्श गौरव सोहळा 2014 माता पित्यांचे संस्कार आणि धर्माची रीत जपताना, जनसामान्यांच्या सेवेत ईश्वर शोधताना, दुसऱ्याला मायेची सावली व प्रेमाचा उबारा देताना, ज्यांचे कधीच थकले नाहीत हात, दुसऱ्याची जीवने प्रकाशित करण्यासाठी ज्या स्वतःच बनल्या समयीची वाट, आरोग्य क्षेत्रात स्वकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या, रुग्णांची नित्यसेवा करणाऱ्या मॅडम फ्रान्सिस्का. मॅडम मूळच्या श्रीरामपूर तालुक्यातील सोनगावच्या. कुटुंबातील धार्मिक वातावरण, वडिलांचा समाज प्रबोधन व जनहिताचा वारसा मॅडम पुढे चालवत आहेत. समाजसेवा म्हणून आरोग्य क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी मेडिकल मिशन सेक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये सिस्टरांनी प्रवेश घेतला आणि GNM शिक्षण पूर्ण केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, महिलांचे छळ आणि बळावत चाललेल्या अपप्रवृत्तींकडे पाहून दुर्बल घटकांसाठी समाजसेवेचा वसा घेतला. आरोग्यदानाचे नित्य कार्य करताना अविश्रांत परिश्रम केले. 47 खेड्यांमध्ये माता बाल संगोपन, लसीकरण, समुपदेशन हे काम मॅडम 35 वर्षापासून करत आहेत. रुग्णाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी समुपदेशन करणाऱ्या सिस्टर मानसशास्त्राच्या गाढ्या अभ्यासक आहेत. महिलांचे सबलीकरण करणाऱ्या फ्रान्सिस्का मॅडमकडे 100 ते 150 महिला आरोग्य सेवेचे काम करतात. दुर्गम ठिकाणी इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र कार्यक्रम, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, महिला स्वयंसहाय्यता बचत गट या माध्यमातून सिस्टरांनी कित्येकांच्या डोळ्यातील आसू पुसून ओठावर हसू फुलवले आहे. याच कार्यासाठी फादर स्टाफ प्रतिष्ठानचा मानाचा पुरस्कारही नुकताच फ्रान्सिस्का मॅडम यांना मिळालेला आहे. धर्मग्रंथांची शिकवण आचरणात आणताना ईश्वराच्या कौतुकास पात्र ठरणारी अशी काही माणसं दुर्मिळ असतात. दुसऱ्याचे आयुष्य वाढावे म्हणून स्वतःचे आयुष्य खर्च करणारी, दुःखाच्या वैराण वाळवंटात सुखाचे नंदनवन फुलवणारी अशी काही माणसं दुर्मिळ असतात. फ्रान्सिस्का मॅडम आपणास शेवगावकरांकडून कोटी कोटी शुभेच्छा.